हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजे 6 जानेवारी 2025 रोजी ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्या पाहणार आहोत. आणि चालू घडामोडीची नवीन वर्षामध्ये मी एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे. याच्या आधीचे सर्व चालू घडामोडीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्स नावाची प्लेलिस्ट आहे. त्यामध्ये तुम्हाला याच्या अगोदरचे चालू घडामोडीचे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला चालू घडामोडी ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये 2024मधील महत्त्वाच्या चालू घडामोडी दिलेल्या आहेत. तसंच 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 या कालावधीमधील चालू घडामोडी तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. पहिला प्रश्न आहे, जागतिक ब्रेल दिवस कधी साजरा करतात? तर जागतिक ब्रेल दिवस हा दरवर्षी 4 जानेवारी या तारखेला साजरा केला जातो. आता तुम्हाला ब्रेल लिपी हे तुम्ही ऐकलं असेल किंवा ब्रेल लिपी तुम्हाला माहिती असेल. पहा, जे अंध असतात, आपले अंध दिव्यांग असतात, त्यांना डोळ्यांनी दिसत नाही, मग वाचनासाठी त्यांच्यासाठी ब्रेल लिपी विकसित केलेली आहे. आता त्याच्याविषयी विशेष म्हणजे जानेवारी दिनविशेष पहा. तर जानेवारी 1 जानेवारीला DRDO स्थापना दिवस, तसंच जागतिक कुटुंब दिवस असतो. 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस असतो. 4 जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस असतो. त्याच्यानंतर 5 जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिन असतो. 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस असतो. 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस असतो. 18 जानेवारीला राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस असतो. 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन असतो. 15 जानेवारीला भारतीय सैन्य दिन असतो. 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन असतो. त्याच्यानंतर 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस तसंच राष्ट्रीय पर्यटन दिवस असे 2 दिवस असतात. 26 जानेवारीला आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस असतो. 12 ते 17 जानेवारीमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह असतो. दुसरा प्रश्न आहे, कर्करोगाच्या रुग्णांच्या बाबतीत जगामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? कर्करोगालाच आपण इंग्लिशमध्ये कॅन्सर असं म्हणतो. कॅन्सर हा शब्द तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर कर्करोगांच्या रुग्णांच्या बाबतीत भारताचा जगामध्ये 3रा क्रमांक लागतो. आता त्याच्यामध्ये पहा, विशेष माहिती अशी आहे की कर्करोगाच्या रुग्णांच्या बाबतीत जगामध्ये पहिला क्रमांक चीनचा लागतो. कर्करोगाच्या रुग्णांच्या बाबतीत 2रा क्रमांक अमेरिकेचा लागतो आणि 3रा क्रमांक आपल्या भारताचा आहे. भारतात सर्वात जास्त कर्करोगाचे रुग्ण केरळ या राज्यामध्ये आहे. कर्करोगावर लस शोधल्याचा दावा रशियाने नुकताच केलेला आहे. त्या संदर्भात आपण प्रश्न पाहिला होता. आता 3रा प्रश्न आहे, पहा, कृत्रिम बुद्धिमत्ता निवेदकांच्या आधारे बातमीचे सादरीकरण करणारी भारतातील पहिली वाहिनी कोणती ठरली आहे? तर आता कृत्रिम जी बुद्धिमत्ता आहे, ज्यालाच आपण AI असं म्हणतो. AI म्हणजे काय? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर त्याच्या आधारे म्हणजे बातम्यांचं जे निवेदन आहे ते सादरीकरण सर्वप्रथम कोणी केलेलं आहे? तर DD किसान वाहिनी केलेलं आहे. भारत सरकारच्या मालकीची ही वाहिनी आहे. त्याच्या DD म्हणजेच आपलं दूरदर्शन ना. तर इथे पहा विशेष माहिती, तर DD किसान वाहिनी 2 AI अँकर म्हणजे आर्टिफिशियल अँकर म्हणजे जो बातमी देणारा असतो तो निवेदक म्हणूयात मराठीमध्ये. तर 2 AI अँकर किंवा 2 AI निवेदक यांना घेऊन सादरीकरण करणार आहे. त्याच्यामध्ये नावं आहेत, पहा, AI अँकर क्रिश, ही नावं पाठ करा, ती महत्त्वाची आहेत. आणि AI अँकर भूमी, तर क्रिश हे आपला ऋतिक रोशनचा पिक्चर होता, पहा, त्यावरून लक्षात ठेवा. आणि भूमी साऊथ इंडियनमध्ये भूमिका नावाची मला वाटते एक हिरोईन आहे, तिच्यावरून तुम्ही ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर DD किसान वाहिनीची स्थापना 26 मे 2015 रोजी झाली. आता लेटेस्ट चालू घडामोडी आहे त्यामुळं ही स्थापना पण माहिती असू द्या. DD किसान ही भारत सरकारने स्थापन केलेली आणि शेतकऱ्यांना समर्पित असलेली भारतातील एकमेव दूरदर्शन वाहिनी आहे. पुढे पहा, आता जानेवारी 2025मध्ये पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा झाला? या ठिकाणी पहा, आता जानेवारी 2025मध्ये प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा सुरू आहे. इथं मी झाला दिलं का, तर आता काही दिवसांनी हे भूतकाळच होईल त्यामुळं. तर प्रयागराज कुठं आहे? तर आपलं उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. प्रयागराज या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे, म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती गुप्त स्वरूपात मानल्या जाते.
प्रयागराजचं आधीचं जे नाव आहे ते अलाहाबाद, परंतु आता त्याचं नाव प्रयागराज करण्यात आलेलं आहे. आता विशेष माहिती पहा, तर कुंभमेळा हा दर 12 वर्षांनी होतो. याआधीचा कुंभमेळा 2013मध्ये झाला होता. 2019मध्ये अर्ध कुंभमेळा झाला होता. त्याच्यानंतर अर्ध कुंभमेळा दर 6 वर्षांनी होतो, हे पण लक्षात असू द्या. 2025च्या कुंभमेळ्याची सुरुवात 13 जानेवारीपासून होत आहे आणि हा पौष महिन्यातील पौर्णिमेचा दिवस आहे. कुंभमेळा एकूण 45 दिवस चालणार आहे. तर ही 13 जानेवारी लक्षात ठेवा. 13 जानेवारी 2025 या तारखेला प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा सुरू झाला. कधीपर्यंत चालणार आहे तर 26 फेब्रुवारी, म्हणजे सुरुवात 13 जानेवारी, शेवट 26 फेब्रुवारी. महाशिवरात्रीला कुंभमेळ्याची सांगता होईल. या 45 दिवसांमध्ये 6 दिवसांना भाविक अतिशय विशेष किंवा महत्त्वाचे मानतात. आता कुंभमेळा कुठं होतं? IMP खूप परीक्षांना हा प्रश्न विचारला जातो. तर कुंभमेळा भारतातील फक्त 4 ठिकाणी होतो. कोणकोणती ठिकाणे आहेत? प्रयागराज, जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे. उज्जैन, जे की मध्य प्रदेशमध्ये आहे. उज्जैन या ठिकाणी महाकाल हे ज्योतिर्लिंगसुद्धा आहे. हरिद्वार, जे की उत्तराखंडमध्ये आहे. आणि नाशिक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आता नाशिकविषयी तुम्हाला थोडी माहिती देतो की नाशिकमध्ये 2 ठिकाणी कुंभमेळा होतो. एक आहे नाशिकमधील आपलं जे नाशिकमध्ये वैष्णवपंथीयांचा होतो आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी शैवपंथीयांचा होतो. आता नाशिकमध्ये गोदावरी नदीतील जे रामकुंड आहे ना, ते अतिशय पवित्र मानलं जातं. तिथं शाही स्नान किंवा अतिशय पवित्र असं स्नान केला जातो आणि तिथं वैष्णवपंथीय साधू पवित्र स्नान करतात. तर त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त तीर्थ आहे पहा, त्या तीर्थामध्ये शैवपंथीय साधू पवित्र स्नान करतात. तर ही माहितीसुद्धा तुम्हाला असणं आवश्यक आहे. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आपलं ज्योतिर्लिंगसुद्धा आहे आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगमसुद्धा झालेला आहे. त्र्यंबकेश्वरमध्येच ब्रह्मगिरीच्या डोंगरामध्ये गोदावरी नदीचा उगम झालेला आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु व मोठे भाऊ संत निवृत्तीनाथ यांची समाधीसुद्धा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे. ही सर्व माहिती आपल्याला परीक्षांमध्ये विचारतात बरं का. पुढचा प्रश्न आहे पाहता 5वा प्रश्न. HMPV या नवीन विषाणूची साथ पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये आली आहे? आता जसं कोरोना आला होता की नाही, तसंच ही HMPVची साथ आहे. तर ही चीन या देशामध्येच आलेली आहे. कोरोनासुद्धा चीन देशामध्येच आला होता आणि HMPV हा विषाणूची साथसुद्धा चीनमध्येच आलेली आहे. आता HMPVचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर त्याचा लॉंग फॉर्म आहे ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. थोडा अवघड आहे नाव वाचायला. आता याच्या पुढे पहा, याची लागण, इथं लग्न झालं ॲक्च्युली, ती याची लागण पाहिजे बरं का, टाईपवाल्याकडून मिस्टेक झाली. याची लागण झाल्यास सर्दी, खोकला, सारी या आजाराचे लक्षण दिसतात. म्हणजे कोरोनामध्ये जशी लक्षणं होती ना, तशीच लक्षणं दिसतात. आता चीनविषयी थोडी माहिती पहा. चीनची राजधानी बीजिंग आहे. खूप परीक्षांना प्रश्न विचारतात. मला ना एक कमेंट करून सांगा की चीनचं जे चलन आहे त्या चलनाला काय म्हणतात, हे मला कमेंट करून सर्वांनी सांगा की चीनच्या चलनाला काय म्हणतात. चीनचे राष्ट्राध्यक्ष सी जिनपिंग आहे, IMP आहे. चीनचे पंतप्रधान ली कियान आहेत. त्याच्यानंतर शांघाय हे चीनमधील सर्वात मोठे शहर आहे. 6वा प्रश्न आहे नुकतेच आता बाकीचे. जर तुम्हाला आदिवासी विभाग ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग ई-बुक तसंच प्रयोगशाळा सहाय्यक ई-बुक विकत घ्या. तसंच विठ्ठल जोशी ॲपमध्ये समाज कल्याण विभागाचं ई-बुकसुद्धा उपलब्ध आहे. 6वा प्रश्न आहे नुकतेच निधन झालेले डॉक्टर R चिदंबरम कोण आहेत? तर नुकतेच निधन झालेले डॉक्टर R चिदंबरम हे वैज्ञानिक आहेत आणि वैज्ञानिकामध्ये सुद्धा ते भौतिकशास्त्रज्ञ आहेत. आता यांची विशेष माहिती पहा, कारण पंतप्रधानांनी सुद्धा ट्विट करून यांच्याविषयी कालच माहिती दिलेली आहे. तर भारताच्या अणु कार्यक्रमाच्या प्रमुख शिल्पकारांपैकी डॉक्टर राजगोपाल चिदंबरम हे एक होते. आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की भारताचे जे अणु कार्यक्रम आहे त्या अणु कार्यक्रमाचे शिल्पकार किंवा अणु कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटलं जातं ते मला कमेंट करून तुम्ही सांगा. सर्वांना माहिती आहे त्याचं उत्तर. 1975 आणि 1998च्या भारताच्या अणुऊर्जा चाचणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. म्हणजे भारताची पहिली अणुऊर्जा चाचणी 1975 आणि त्यानंतर 1998ला दुसरी अणुऊर्जा चाचणी झालेली आहे. अणुचाचणी म्हणतो आपण त्याला.
डॉक्टर आर चिदंबरम 2001 ते 2018 या काळात भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार होते. 1990 ते 1993 या काळात ते भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक होते. डॉक्टर होमी भाभा हेच आपल्या अणु कार्यक्रमाचे जनक आहेत बरं का भारतातील. 1994 ते 95पर्यंत ते आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारचे सचिव ही पदेसुद्धा त्यांनी भूषवली आहेत. चिदंबरम यांना 1975मध्ये पद्मश्री आणि 1999मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हे लक्षात ठेवा, पद्मश्री कधी मिळाला आणि पद्मविभूषण, आणि ते भौतिकशास्त्रज्ञ होते. आता पुढचा प्रश्न आहे 7 जानेवारी 2025मध्ये प्रेसिडेन्शियल काय म्हणत आहे मी 7 जानेवारी 2025मध्ये प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम पुढीलपैकी कोणाला मिळालेले आहे? तर हिलरी क्लिंटन यांना मिळालेला आहे, जॉर्ज सोरेस यांना मिळालेला आहे आणि ॲस्टन कार्टर यांना सुद्धा मिळालेला आहे. म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व. आता विशेष माहिती पहा, तर प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम अमेरिकेचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे. नागरिक पुरस्कार म्हणून आपण त्याला. मला कमेंट करून सांगा आपल्या भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता आहे ते आवर्जून कमेंट करून सांगा. अमेरिकेचा आहे प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम. आणि अजून एक मला कमेंट करून सांगा की आपले भारताचे जे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशानं नुकताच त्या देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार दिलेला आहे. मी ती सर्व माहिती तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, म्हणून तुम्हाला कमेंट करा म्हणत आहे. आता विशेष माहिती पहा, जानेवारी 2025मध्ये पुढील प्रमुख व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत हिलरी क्लिंटन, ज्या माजी परराष्ट्रमंत्री आहेत अमेरिकेच्या, जॉर्ज सोरेस अमेरिकेमधील अतिशय वादग्रस्त गुंतवणूकदार आणि मी तर म्हणतो अतिशय वाईट माणूस आहे हा, कारण याने जगामधल्या अनेक सरकार उलथून टाकलेली आहे. बांगलादेशमध्ये सुद्धा जी उलथापालट झाली त्याला जबाबदार हा नालायक माणूस आहे. भारतामध्ये सुद्धा उलथापालट करण्याचा भयंकर प्रकार हा जॉर्ज सोरेस करत आहे. अतिशय म्हणजे काय म्हणायचं नीच प्रवृत्तीचा हा माणूस आहे. अनेक देशांची वाट या जॉर्ज सोरेसनं लावलेली आहे, तरी त्याला पुरस्कार दिलेला आहे. त्याच्यानंतरचा आहे ॲस्टन कार्टर, जो की माजी संरक्षण मंत्री आहे. राल्फ लॉरेन, जो की फॅशन डिझायनर आहे. लिओनेल मेसी, जो की फुटबॉलपटू आहेत. मेसी तर सर्वांना माहीत आहे, तर हे नाव लक्षात ठेवा सर्वांनी. या व्यतिरिक्त एकूण किती जणांना मिळालेलं आहे? तर जानेवारी 2025मध्ये एकूण 14 व्यक्तींना प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा पुरस्कार देण्यात आला आहे. आता पुढचा प्रश्न आहे 8 जानेवारी 2025मध्ये अमेरिकेच्या नवीन संसदेत हिंदू वंशीय प्रतिनिधी किती आहेत? तर हिंदू वंशीय प्रतिनिधी एकूण 4 आहेत. त्यांची नावं आपण पाहूयात. त्यांची नावं आहेत सुभाष सुब्रमण्यम, राजा कृष्णमूर्ती, श्रीनिवास ठाणेदार आणि रो खन्ना ही त्यांची नावं आहेत. जानेवारी 2025मध्ये रिपब्लिकन पक्षाचे माईक जॉन्सन हे अमेरिकेतील संसदेचे सभापती आहेत. प्रतिनिधी गृहाचे म्हणजे ते संसदेचे सभापती आहेत. माईक जॉन्सन हे नाव लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे जानेवारी 2025मध्ये अमेरिकेच्या संसदेमध्ये भारतीय प्रतिनिधी किती आहेत? तर एक लक्षात ठेवा की हिंदू वंशीय स्वतःला म्हणतात ते 4 आहेत, पण भारतीय प्रतिनिधी किती आहेत माहीत आहे का? 6. आता उर्वरित 2 सुद्धा नावावरून हिंदूच वाटतात, परंतु एक जणांनी स्वतःला एकवादी असं संबोधलेलं आहे. आणि जी एकमेव महिला भारतीय वंशाची प्रतिनिधी आहे तिनं कोणत्याही धर्माचा उल्लेख केलेला नाही, म्हणून हिंदू धर्मीय वंशाचे 4च प्रतिनिधी असं मी सांगितले. आता विशेष माहिती पहा, तर भारतीय वंशाचे पुढील 6 प्रतिनिधी अमेरिकेच्या संसदेमध्ये आहेत. त्यामध्ये सुभाष सुब्रमण्यम, राजा कृष्णमूर्ती, श्रीनिवास ठाणेदार, रो खन्ना यांनी स्वतःला हिंदू वंशीय किंवा हिंदू आहेत असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. प्रमिला जयपाल एकमेव भारतीय महिला वंशाची प्रतिनिधी अमेरिकेच्या संसदेमध्ये आहे. तिनं कोणत्याही धर्माचा प्रामुख्याने उल्लेख केला नाही, पण नावावरून सर्वांना कळते. आणि डॉक्टर अम्मी बेरा हे एकवादी असा त्यांनी उल्लेख केलेला, म्हणजे धर्माचा उल्लेख त्यांनी केलेला नाही. तर असे 6 भारतीय प्रतिनिधी अमेरिकेच्या संसदेमध्ये जानेवारी 2025मध्ये आहेत. पुढीलपैकी कोणत्या बियांना अंतराळात अंकुर फुटले आहेत? तर याचं उत्तर आहे ट्राउपिया बियांना अंतराळामध्ये अंकुर फुटले आहेत. आता या ठिकाणी पहा, भारतीय अवकाश संशोधन संस्थेने PSLV C60 POES-4 या माध्यमातून अंतराळात पाठवलेल्या ट्राउपियाच्या बियांना अंकुर फुटला आहे.
या प्रयोगासाठी ऑर्बिटर प्लांट स्टडीजसाठी विकसित करण्यात आलेल्या कॉम्पॅक्ट रिसर्च मॉड्यूलचा वापर करण्यात आला. अवकाशामध्ये वनस्पतींची वाढ नेमकी कशा पद्धतीने होते हे या प्रयोगाच्या माध्यमातून समजू शकेल. जवळजवळ 0 गुरुत्वाकर्षण शक्ती असलेल्या वातावरणामध्ये काउपियाच्या बियांना अंकुर फुटला आहे. जर तुम्हाला चालू घडामोडी ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई-बुक विकत घ्या. तसंच इतरही बरेचसे कोर्स आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये आहेत, ते तुम्ही ॲपमध्ये जाऊन पाहू शकता. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.